पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये अमित शहांच्या समोर एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा। शिंदेंनी महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम केलं, विरोधकांचा हल्लाबोल। गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणणं चुकीचं नाही। फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण। संकुचित विचारामधून टीका करणं योग्य नसल्याचं म्हणत विरोधकांना फटकारलं। मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा। प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडी यांचं राज ठाकरेंना चॅलेंज। 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतरही मराठी भाषा कळत नसल्याचं केलं वक्तव्य। एबीपी माझावरती देखील केडी यांचा मराठी द्वेष कायम। मी हिंदी किंवा इंग्रजीतच बोलणार, केडी या आडमुठ्या भूमिकेवर ठाम। तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करणार, शासनाकडून निर्णय जारी। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा नवा टीजर प्रसिद्ध। उद्या मुंबईमधल्या वरळी डोममध्ये विजयी मेळावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच टीजरमध्ये भर। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीने मेळाव्याची तयारी सुरू। नियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवार उपस्थित राहणार नाही। नाशिक जिल्हा बँकेच्या सभेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची। कर्जवसुलीच्या सामोपचार योजनेला विरोध। कर्जमाफी केव्हा मिळणार, शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांना सवाल। मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या रोखलेल्या प्रवेशानं चर्चांना उधाण। पक्षात असताना राऊतांना राजवाडेंची गुन्हेगारी दिसली नाही का, असाही सवाल। तर भाजपला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते का हवेत, असा प्रश्न। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश। संभाजीनगर उच्च न्यायालयाचा निकाल। खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी मांडली बाजू। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ होण्याची शक्यता। चालू महिन्यापासूनच लागू होऊ शकते महागाई भत्त्यातली वाढ। वाढ झाल्यास महागाई भत्ता 55%वरून 59% जाणार। बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस 5 लाख महिलांना वाटणार। राहुल गांधींचे फोटो असलेले सॅनिटरी नॅपकिन। महिलांना लाडकी बहीणसारख्या योजनेमधून देणार महिन्याला 2,500 रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।